साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. संविधानप्रेमींकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन. परभणी येथे पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत लॉ कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज 17 डिसेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुलढाणा शहरातील संविधानप्रेमींकडून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आणि तो संविधान सतत तो वाचायचा आणि ते गाणे ऐकायचा. त्याच्या आईने खूप आक्रोश करू हे सांगितलेलं आहे, परंतु त्याला न्याय हा मिळाला पाहिजे. जर त्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही पण भीमसैनिक पेटून उठणार हे लक्षात ठेवावं. प्रशासनाने, पोलिसांनी एवढं मारहाण करावा का की त्याचा जीवच गेला पाहिजे? ते संरक्षण करायसाठी असतात का मारहाण करायसाठी असतात हेच मला कळत नाही. आणि गोरगरिबांना कसं जगावं हे. परभणी येथे संविधानाच्या विटंबने प्रकरणानंतर झालेल्या दंगलीमध्ये, दगडफेकीमध्ये आणि लाठीचार्जमध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी हे लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांना पंबिंग ऑपरेशनमध्ये अटक झाली होती आणि त्यातच त्यांना 14 दिवसाचा PCR पोलीस कोठडी देण्यात आलेली होती. परंतु पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा नाहक बळी गेलेला आहे. बळी म्हणजे आम्ही त्याला बळी म्हणणार नाही, परंतु पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांची हत्या झालेली आहे. ज्या पोलिसांमुळे त्यांची हत्या झालेली आहे, ज्यांनी त्यांची हत्या केलेली आहे, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेऊन आम्ही समाजाच्या वतीनं आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे.